विधानसभेच्या मतदारसंघातून मतदार राजा मतदान करण्यासाठी घराबाहेर पडलाय। नाशिकच्या नाणेगाव या ठिकाणी कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय न्यूज वर्ल्ड मराठीचे प्रकाश धुर्वे यांनी। महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी यांनी मतदानाचा हक्क बजावला। यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। महाराष्ट्रात आता मतदान करण्याला मतदार राजा आता घराबाहेर पडताना दिसून येत आहे। आता मी नाणेगाव या ठिकाणी आहे। माझ्या मागे परिस्थिती बघितली, मतदान करण्याचा हक्क बजावण्यासाठी आता नागरिक घराबाहेर थंडी असताना देखील बाहेर पडत आहे। आपल्यावर आता महाराष्ट्र स्वराज्याचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी हे देखील आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले। काय सांगाल भाऊ, तुम्ही आता मतदानाचा हक्क बजावला आहे? जो आपला अधिकार दिला तो अधिकार हा आपण बजावला पाहिजे। हे मत कुठल्या प्रकारचं घेतलं गेलं नाही पाहिजे। स्वराज्य पक्षाच्या वतीनं कुठल्या प्रकारचा लाभ रोज दिला जात नाही आणि आमचं नाणेगाव असं आहे तर इथं कुठल्याही प्रकारचं असं काही चालत नाही, कारण आम्ही सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहे, परंतु इथं कुठल्याही प्रकारचा लाभ रोज कोणालाही दिला जात नाही। निश्चितच हा संदेश पूर्ण महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे नाणेगावकरांचा। निश्चितच खूप छान आमच्या नाणेगावकरांचं नेहमीच अग्रेसिव्ह असतात आणि नेहमीच खूप छान काय वाटतं, कोण बाजी मारेल? आता मतदार सांगतील तुम्हाला कोण बाजी मारेल ते तुम्हाला 23 तारखेला निश्चित समजेल। आणि नेहमी नाणेगावामध्ये 80% वरती मत जातात।